पोटभर मोदक आणि गाढ झोप. आणखी काय हवंय आयुष्य. आणि त्यावर यांच्या हातचा चहा. थँक्यू. थँक्यू. मी म्हणत होते, एकच मिनिट. हा, हॅलो. हॅलो सर, एक सांगायचं होतं. काय झालं? ऑल ओके? ते सर तुमच्या नावाने एक बुके आलाय. बुके? कुणी पाठवलंय? नाव लिहिलंय का त्यावर? नाही सर, नेहमीप्रमाणेच नाव नाही लिहिलंय, पण एक कविता लिहून आली. एक काम कर, मला फोटो काढून पाठव. ठीक आहे सर, मी पाठवते फोटो. कमाल आहे. पुन्हा बुके? काय म्हणालात? परत बुके आलाय? मागच्या वेळी वर्धापन दिन होता ना, तेव्हा बुके आला होता, पण त्याबरोबर एक चिठ्ठी सुद्धा त्यांनी पाठवली होती. तो बुके कुणी पाठवला होता याचा पत्ता अजून लागला नाहीये आणि परत बुके आला. बापरे, आता काय घडणार आहे? काय लिहिलंय त्यावर? तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हा त्यातला बुके नाहीये, हा वेगळा बुके. काय की माझे बरेच फॅन्स आहेत, त्यांच्यापैकीच कोणीतरी हा बुके पाठवलाय. हा बघा, फोटो पाठवलाय बुकेचा. एक मिनिट. ए सावकाश. का हो, ऐक ना, तू मला बिस्किट आणतेस का जरा? हा. यावेळी कविता पाठवली. हो का? हम्म. काय सांगतोस? कुणीतरी फारच प्रेमात आहे वाटतं तुझ्या. कळेल ना कविता वाचल्यावर. ठीक आहे, पाठवली कविता. काकू आल्यावर वाचून दाखवतो. जर कविता राजने वाचून दाखवली तर कावेरीला सगळंच कळेल. का माती खाल्ली मी? अरे तेव्हा आता बरं ऐका आणि सांगा तुम्हाला कशी वाटते ते. नंतर ऐकवा हो. आधी तो चहा प्या, तो थंड होईल. तसंही तुम्ही मला दिवसभर काही ना काही ऐकवतच असता. याला काय अर्थ आहे? जाऊ दे, मी ऐकवतच नाही. ऐकवा हो, ऐकवा ऐकवा. नाही नाही नाही, आता तर अजिबात ऐकवणार नाही. अहो ऐकवा ना हो, मी गंमत केली. माझं बोलणं तुमच्या कधीपासून मनाला लागायला लागलं? ऐकवा ऐकवा ऐकवा. नको राज, नको ऐकवस हिला. काही गरज नाही हिला ऐकवायची. काय नाही, आपण हिला जेव्हा सांगत असतो ना तेव्हा ती कधीच ऐकत नाही, नंतर मागे मागे करते. नको ऐकवस. त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू मला ती पाठव कविता, मी माझी माझी वाचेन नंतर. डन, ही बेस्ट आयडिया आहे. मी तुला पाठवतो. नका ऐकवू. घे ग तुला बिस्किट्स. थँक गॉड, वाचले मी. हो काकू, हो गेले 3 तास पुस्तक वाचताय तुम्ही. पुस्तक वाचून तुमचं पोट भरेल, आमचं नाही भरणार हो. प्लीज काहीतरी खायचं बघा ना, प्लीज प्लीज प्लीज.
आज जेवायला काय बनवताय तुम्ही? थांबा हो जरा. इतक्या दिवसांनी आज पुस्तकं हातात आली आहेत माझ्या. जरा मला शांतपणे वाचू द्या. इतके दिवस गुहागर मध्ये पडली होती. सारखं मला वाटत होतं मी आणेन आणेन, पण ते राहून जात होतं. आता जरा मला निवांतपणे वाचू द्या. ओ असं काय करताय? बनवा ना काहीतरी, भूक लागली आहे. आणि मगाचपासून तुम्ही कवितेची 3 पुस्तकं वाचून संपवली आहेत. 3 पुस्तकं मोजली आहेत मी. आणि इतक्या कविता वाचून उद्या काय कवितेच्या कॉम्पिटिशनला जायचंय तुम्हाला? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही जेवणाचं बघा, मी तुम्हाला कविता वाचून दाखवतो. काय तुम्ही वाचून दाखवणार आहात? हो. जमेल का तुम्हाला? का? मी वाचू शकत नाही कविता? मला वाचता येत नाही? शाळेत गेलो नाहीये मी? मला एवढा डफर समजता हो का तुम्ही? एक काम करा, द्या कविता मी वाचून दाखवतो, तुम्ही जेवणाचं काय ते बघा. जा जा, मी वाचून दाखवतो कविता. कुठली आहे ही? ही हा ही. भले लाख करशील दावा सुखाचा, समोरून जाताच रडशील तू. हा, करेक्ट सुरला. तुला लाभला कोंडवाड व्यथेचा, तरी राजवाडाच म्हणशील तू. खरे सांग येताच माझी माझी कहाणी, पलटशील ना पान तू आजही. चूक नाही असे सांगण्याला, कहाणी नवी रोज रचशील तू. कधी झाकला जात नाही रवी, तो तशी प्रीत, तो तशी प्रीत, तो काय हा, तो तशी प्रीत माझी. खरोखर सख्या किती व्यास करशील मोठा स्वतःचा. कुठे ना यार कुठे ना सांग यार लपशील तू. पुढची वाचू? बाप रे, काय कविता वाचली तुम्ही. नाही, तुमच्या कविता वाचनावरून तुम्ही शाळेत गेला होतात हे कळतंय, पण कविता वाचनाचा तास तुम्ही बंक करत असणार. अहो कविता आहे ती, निबंध नाही. जरा नीट सुरात वाचा ना. काय सारखं नीट वाचा नीट वाचा नीट वाचा. नीट तर वाचतोय. वैदे थांब, तू कविता वाच ग जरा. ही हो वाच वाच, तूच वाच. यांच्या तोंडून ही कविता ना ऐकवत नाहीये. म्हणजे यांनी जर अशीच कविता वाचली ना तर ती कविता आत्महत्या करेल. आणि मी यांना वाचायला लावली म्हणून ते सगळं पाप माझ्या माथी येईल. नको ग बाई, एवढं मोठं पाप माझ्या माथी नको. त्यापेक्षा तू वाच. बर वाच वाच. कठीण आहे तर बघू मला जमतंय का तुला. गुड. भले लाख करशील दावा सुखाचा, समोरून जाताच रडशील तू. तुला लाभला कोंडवाडा व्यथेचा, तरी राजवाडाच म्हणशील तू. वा, खरे सांग येताच माझी कहाणी, पलटशील ना पान तू आजही. तुझी चूक नाही असे सांगण्याला, कहाणी नवी रोज रचशील तू. कधी झाकला जात नाही रवी तो, तशी प्रीत माझी खरोखर सख्या. वा वा वा. किती व्यास करशील मोठा स्वतःचा,
कुठे सांग ना यार लपशील तू. वा 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 वैदेही, खूप सुंदर वाचलीस तू कविता, खूप छान. थँक्यू. बघा, याला म्हणतात कविता वाचन, नाहीतर तुम्ही. बरं वाच. आणि कुणालाही जमत नाही हा कविता वाचन. वैदेहीला जमलं वाचायला. का माहितीये का तुम्हाला? कारण मनात प्रेम असेल ना तर प्रेम कवितेचा सूर सापडतो. म्हणजे हिचं कुणावर आहे प्रेम? आहे एक जण. काऊ. कोण आहे का? नाही असं- नाही, असं कोणी ऐकू दे ना नाही. मला. कोण आहे? आहे ना, कोण आहे? हे तर कोणी नाही अरे, असं गप्पा बस. सांगू दे ना, आहे, आहे, कोण आहे? ऐक ना, हो, ऐक ना, मला तू- सांगा तर. तू मी तिच्या ऐकतोय, नादी नको पण लागूस मी कशाला- आणि इथे चल. नाव तू चल, काय? नाही, नाव नाही, काय? नाही. मला नाव सांगा. मी- अहो, काऊ, मला काऊ, नाव काऊ, माहिती चल. नाही. काय? अगं मला नाव तर कळू दे. नाही काकू, बाबा. अहो, मला सांग. नाही, ऐक ना, नाही असं काही. तुला माहिती ना कावेरी कशी आहे. असं काही विचारतो ना. नाही. तू ते सगळं सोड बरं. तू मगाशी मला एक कविता वाचून दाखवणार होता. मी हं? हा ती भोके बरोबर पाठवलीये ती. ती वाच ना एकदा. ओके. सापड. नखशिखांत भिजली पाने, झाला पाऊस पाऊस, चातक सुद्धा हसला, तू नको ना अंत पाऊस. बघ वळून एकदा मागे, बघ वळून एकदा मागे, मी कधीची थांबून आहे, प्रेमाची वेस गुलाबी केव्हाची लांघून आहे. मी थांबून आहे वेड्या, मी थांबून आहे वेड्या, उगा नको ना धावूस. चातक सुद्धा हसला, तू अंत नको ना पाऊस. आहा. तू किती सुंदर म्हटलीस कविता. म्हणजे कावेरी म्हणते तसं मनात प्रेम असलं की कवितेचा सूर आपोआप सापडतो कविता वाचणाऱ्याला. असं तुझ्या मनात आहे का कोणी? काही नाही ग, मला येतात कविता वाचता. मी असंच काकूंना त्रास देत होतो म्हणून तशी वाचली. अच्छा, म्हणजे मनात कोणी नाहीये का? तसं नाही, खरं तर ना माझ्या मनात खूप गर्दी आहे. त्यातली कोणीतरी एक निवडता येत नाहीये मला. थोडा कन्फ्युज्ड आहे. अरे आपण मागे डिस्कस केलं तसं एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे जे सगळे कॅफेज आहेत ना माहेरच्या चहाचे, ते सगळे अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेले आम्हाला आवडतात. म्हणजे कसं आम्ही ते परंपरेला खूप जपतो ना, त्याच्यामुळे तिथली सर्व्हिस सुद्धा आम्हाला पारंपरिक पद्धतीने केलेली हवी असते. त्याचबरोबर तेव्हा इथलं मेनू कार्ड असेल, बसायची व्यवस्था असेल, सगळं अगदी पारंपरिक पद्धतीचंच लागतं. काय आदित्य, बरोबर आहे ना? हो काकी, तू म्हणशील तसं. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं तुझं असं स्वतःचं मत असावं. पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. ठीक आहे, मग आपण हे सगळं फायनल समजूया आणि पुढे जाऊया का? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं आमची काहीच हरकत नाही. एक मिनिट.
मला एक डाऊट आहे. काय? नाही म्हणजे मी तुमचा प्रोफाईल बघितला आणि तुम्ही आतापर्यंत ज्या काही साईट्स केल्यात त्यामध्ये अशा प्रकारचं काम कुठेही केलेलं नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं ना की तुम्ही मला काही डिझाईन्स पाठवा, मी एकदा नजरे खालून घालून घेतो आणि मग आपण फायनलाइज करूया. हो, पण आदित्य याने आपल्या बरोबर आधी काम केलंय. त्यांनी इतर कॅफे डिझाईन केलेत आणि आपल्याकडेही त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे. हो केला असेल, पण रिस्क कशाला घ्यायची ना. एकदा बघूया ना काय होतंय ते. सर सॉरी, पण मी सुद्धा यांची काही डिझाईन्स बघितली. खूप छान केलेत त्यांनी. नाही कावेरी, तू बघितलं असशील, पण अप्रुव्हल मात्र मी देणार आहे ना. आणि जर अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर मग मला ते दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी. हो, मग मी बघेन. आणि जर का अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर ते डिझाईन्स मला दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी. हो. मग मी बघेन. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, काही हरकत नाही. मी तुम्हाला डिझाईन्स देईन, पण आपलं जे काम आहे ते थोडंसं पुढे जाईल, बाकी काही नाही. नाही काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मग ठीक आहे, मी डिझाईन्स रेडी करतो आणि त्या रेडी झाल्यानंतर पुढल्या मीटिंगला तुम्हाला दाखवतो. मग आपण बजेट वगैरे फायनल करूयात, नाही का? येऊ मग मी. ओके, चल. थँक्यू सो मच. थँक्यू. आदित्य, काय होतं हे? काय झालं? अरे आदित्य आपले नेहमीचे आर्किटेक्ट आहेत ते, आणि त्यांनी याआधी आपल्यासाठी काम केलंय. म्हणजे ऑफिस त्यांनीच डिझाईन केलंय. काकी तुझ्यासाठी नेहमीचे असतील, पण माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच आहे. आणि आता मी राजवर्धनच्या पोस्टवर बसलोय तर काहीतरी काम करायला हवं ना काकी मला. नाही तर राजवर्धनच्या खुर्चीवर नुसतं बुजगावणं बसवलंय असं वाटेल लोकांना. सर त्यांच्या काही डिझाईन्स आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवू का? म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. तुझ्याकडे त्या डिझाईन्स ऑलरेडी आहेत तर मला दाखवायला हव्या होत्या ना. मी मॅडमना दाखवल्या होत्या डिझाईन्स आणि त्यांना आवडल्या होत्या. नाही काकीला आवडल्या असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही उद्या जर मला कोणी काही विचारलं तर मला माहिती असायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. मॅडम, मला कॅश कलेक्शनला जायचंय, शिवाय एका कॅफेला भेट सुद्धा द्यायला जायचंय. या पेपरवर तुमची सही हवी होती. कावेरी, तू एक काम कर. तू ना काही ब्लँक शीट्स असतील त्या मला दे, म्हणजे मी त्या सगळ्यावरती सह्या करून ठेवतो. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला थांबायला नको माझी सही घ्यायला. अहो नाही मॅडम, अशा एखाद्या शीटवर रक्कम न भरता तुमची सही कशी घेणार? काय हरकत आहे कावेरी? अगं तू आहेस ती, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास. ब्लँक शीट्स आहेत का? आहेत, त्याच्यातच आहेत. अरे हो, या आहेत. ठीक आहे.
सही करून देते तुला. अजून एक करून ठेवते. घे. ठीक आहे, येते. हो. सावकाश. आर यू ऑल राईट? या. नक्की? एक मिनिट. ओके. वैदेही मॅडम सर. थँक्यू. अरे वा वैदी. गेट वेल सून. वैदी कोणी पाठवलाय? जसं की तुला नाही माहित कोणी पाठवला. नाही मला माहिती आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. मी नाही सांगणारा. यू नो एव्हरीथिंग आणि तुला का माझ्या तोंडून ऐकायचंय सगळं? नाही खरं तर ज्याने कोणी तुला हा बुके पाठवलाय ना, त्याने तुला समोरासमोर भेटून हा बुके द्यायला हवा होता. उगीच सस्पेन्स क्रिएट केलाय. हो ना, असं समोर भेटून द्यायला हवा होता. एक्झॅक्टली. ऍटलिस्ट तुला तुला फोन तरी करायला हवा होता. म्हणजे बुके मिळालाय का, तब्येत कशी आहे वगैरे. पण बघ ना, असं कोणी थेट विचारतच नाही मला. मी सांगतो ना विचारायला. थांब. हा, एकच मिनिट. थांब. वैदेहीशी बोल. हॅलो, मिळाला बुके? अगं बच्चू बोलतोय. मिळाला का बुके? तुम्ही पाठवलात बुके मला? हो. हो मिळाला. टेक केअर. काय ना, मी खरं तर परिस्थिती तुला भेटणार होतो, पण काय खूप काम आहेत ग माझ्या मागे. गणपती आलेत ना, त्यामुळे 2 दिवस मला कॅफेचं जाताच नाही आलंय. खूप काम पेंडिंग आहेत. खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण राज मला काय म्हणाला, तुला काहीतरी चांगलं पाठव, मी तुला बरं वाटेल म्हणून बुके पाठवलाय. आवडला ना? कशी वाटली तुला? हॅलो. अगं कुठे चाललीस? मी इव्हेंटला चालले. आधी दवाखान्यात जाईन, ड्रेसिंग करेन आणि मग थेट तिकडे जाईन. अगं पण या अवस्थेत किती दिवस असं घरी बसून राहायचं? वैदेही. शिट. व्हॉट? काय सांगतेस काय बच्चा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुला ना असंच करायचंय. हा आता हे बघ, आज आदित्यने ना फक्त पगार वाढवून मागितलाय.
पण बघच, इथून पुढे ना त्यांनी माहेरचा चहा मागितला पाहिजे असं काहीतरी कर, कळतंय का? आणि हे बघ, त्या आदित्यचं ना मस्त ब्रेन वॉश कर, आणि त्याच्यासाठी ना त्या रत्नमालाचे 4-5 टोमणे ऐकावे लागले तर ऐक, गप्पपणे ऐक. पण हे बघ, त्याला असं तयार करायचं ना की एक दिवस आदित्य सगळ्यांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे, कळलं का? डोंट वरी मम्मा, आता तू बघच. आदित्यला आमच्या संसाराच्या स्वप्नात असं गुंडाळते ना की तो फक्त त्या रत्नमालाच्याच नाही तर अख्ख्या जगाच्या विरोधात उभा राहील. करेक्ट, मला खात्री आहे तू असंच करशील बच्चा. माझी मुलगी आहेस तू, काय? ऑल द बेस्ट बच्चा. बाय, लव्ह यू. थँक्यू मम्मा. चल बाय. सुवर्णा, तुला लाज वाटायला हवी. तू काय करतेस तुझं तुला तरी कळतंय का? म्हणे लाज वाटायला हवी. तुम्ही तर गप्पच बसा. तुमच्यापेक्षा जास्त मला कळतं. आणि काय हो, बाप म्हणून मुलीचं फ्युचर कसं सिक्युअर करायचं ह्याच्याबद्दल जरा जरी विचार केला असतात ना तर लग्नाची अजून चांगली बोलणी केली असती, म्हणजे एव्हाना आपल्या मुलीच्या हातात घरच्या चाव्या असतात. पण नाही, आपली मुलगी चांगल्या घरात जाते ना, चांगल्या घरात जाते ना याच्यातच समाधान मानलं तुम्ही. आणि झालंय काय माहितीये का, आपला जावई त्या रत्नमालाचा गुलाम झालाय, गुलाम. आणि आता आपली मुलगी आपल्या जावयाला राजा बनवायची जर का स्वप्न बघत असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय? माझ्या पोटात दुखत नाहीये सुवर्ण, पण तुमचं हे जे काय चाललंय ना ते खूप चुकीचं आहे, म्हणून खूप वाईट वाटतंय मला. सुवर्ण, प्लीज, आय रिक्वेस्ट, प्लीज हे सगळं थांबव. तिच्या डोक्यात नको असलं काहीतरी भरवस. उद्या या सगळ्यामुळे त्यांच्या घरामध्ये जर भांडणं झाली तर काय करणार आहेस तू? असं काही होणार नाहीये हो. त्या आदित्यला कळणार पण नाही की सानिया त्याचा ब्रेन वॉश करते. मला हे अजिबात पटत नाहीये सुवर्णा. आपल्याच लेकीच्या संसारामध्ये विष कालवतीयस तू. हे बघ, हे सगळं आत्ताच्या आत्ता तू थांबवायचंस, नाहीतर मी स्वतः आदित्यला जाऊन सांगेन की सानिया जे काही तुझ्याशी गोडगोड वागते ना ते सुवर्णाचं आणि सानियाचं कारस्थान आहे. हो, म्हणजे आपल्याच मुलीच्या संसारात तुम्ही विष कालवणार का? तू अशी ऐकणार नाहीस. नाही, मला माहिती होतं तू अशी ऐकणार नाहीस. मोहितेंचं घर माझ्या मुलीमुळे मोडलं हे ऐकण्यापेक्षा आदित्यला वेळेवर सांगून टाकणं जास्त महत्वाचं आहे माझ्याकरता सुवर्ण. नाही, मला कल्पना आहे तू अशी ऐकणार नाहीस. मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे आणि आदित्यला सगळ्या खऱ्या गोष्टी सांगून टाकणार आहे, कळलं? काय? अहो अहो, ऐका ना, अहो. सॉरी, आज ऑफिसवरून यायला उशीर झाला. हा, लाल माठाची भाजी आणलीये मी, नाक न मुरडता खायची. हा, वैदेही कुठे? ती घरी नाहीये. कुठे गेली? ते जरा माझ्याकडून घोळ झालाय. काय केलं तुम्ही? काही नाही, आज दुपारी जरा मी हसलो तिच्या, तर ती रुसली आणि चिडून इव्हेंटला निघून गेली. काय? अहो, तिच्या हातापायाला लागलंय, जखम अजून बरी झाली नाहीये आणि तशीच ती इव्हेंटला निघून गेली. माहिती हो मला सगळं, मी बोललो तिला, तर ती माझ्यावर रुसली आणि निघून गेली. उगीच हसलो तिच्या. का हसलात तुम्ही तिच्यावर?
काही नाही हो, ते काय आहे, तिला एक बुके आला गेट वेल सूनचा. तर तिला असं वाटलं की तिच्यावर जीव लावणारा कोणीतरी पाठवला असेल, पण नेमका तो बुके बच्चू मामाने पाठवला होता. मग हो मग काय, मी हसलो तिच्यावर. यात हसण्यासारखं काय आहे? अहो, जेव्हा तिला कळलं की तो बुके बच्चू मामाने पाठवलाय तेव्हा तिचा चेहरा असा पडला की मला हसायला आलं. बरं, मीच बच्चू मामाला सांगितलं होतं की बुके पाठव म्हणून. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आता एखादा माणूस कुणावर तरी जीव लावतो, या गोष्टीवर तुम्ही हसता? कितपत योग्य आहे हे? नाही, तुम्हाला कळत कसं नाही? नाही, एखाद्या नात्याचा रिस्पेक्ट करावा, नातं जपावं, पण तुम्हाला कोणाची कदरच नाहीये. नाही, तुम्ही स्वतः नाती जपत नाही इतपत ठीक आहे, पण जर दुसरा ते जपण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांच्या नात्याला कशाला गालबोट लावताय तुम्ही? तुम्हाला नातींना टिकवता येत, ना जपता येत, ना सांभाळता येत, ना कोणाचं मन जपता येत. तुम्ही ना आयुष्यात कधी लग्न करू नका, उगीच त्या मुलीच्या आयुष्याची वाट लागेल. आता ह्यावरून तुम्ही मला लेक्चर देत बसू नका हो. त्यापेक्षा तिला फोन करा आणि विचारा घरी कधी येणार आहे ते. माझा फोनही उचलत नाहीये ती. आली वाटतं, जा पटकन जाऊन बघून या. तुम्ही जाईपर्यंत ना. हो बघतोय मी, थांबा ना, जाऊ पण देत नाही यार. सानिया, पप्पा कसे आहात तुम्ही? आणि आज इथे अचानक? मी बरं आहे, तू कशी आहेस? एकदम मस्त. सानिया बेटा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय म्हणूनच मी आलो. हो, बोला ना. हे बघ, तू आणि तुझी आई, तुम्ही दोघींनी जे काही चालवलंय ना ते प्लीज थांबव. काय काय चालवलं? हे बघ सुवर्णा, तुला अधनमधनं फोन करत असते आणि तुझे कान भरत असते आणि त्याप्रमाणे तू या घरामध्ये सगळी सूत्र हलवत असतेस. मी तुमचं फोनवरचं बोलणं नेहमी ऐकत असतो सानिया. पप्पा काय बोलताय? असं काही नाहीये. हे बघ सानिया, मी तुझा बाप आहे. माझ्यासमोर नाटकं करू नकोस, नाहीतर मी एकदाच बोलीन आणि त्याचा आयुष्यभर पश्चाताप तुम्हालाच करावा लागेल. हे बघ बेटा, प्लीज ऐक माझं. तुझ्या आईच्या नादाला लागून आदित्यचे कान भरून उगीच स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेऊ नको सगळं. आणि सानिया, तूही जर माझं ऐकणार नसशील ना तर मला हा सगळा प्रकार आदित्यला स्पष्टपणे सांगावा लागेल. पप्पा हे बघ सानिया, मला कल्पना आहे की आत्ता थोडासा त्रास होईल, पण माझ्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मला हे पाऊल उचलावंच लागेल सानिया. हो, काय कसली बदनामी? मोहितेंचं घर तुटलं ते तुमच्या मुलीमुळे असं ऐकायचं नाहीये मला सानिया, कधीच. कारण मला ते सहन होणार नाही. हे बघ सानिया, उद्या हे घर तुटण्यापेक्षा आत्ता तुझ्यात आणि आदित्यमध्ये थोडेफार वाद झाले ना तरी ते मला चालतील, पण तुझ्या आईच्या सांगण्यावरनं तू आदित्यचं ब्रेन वॉश करून रत्नमाला ताईंच्या विरोधात त्याला उभं करतेस हे मी आदित्यला स्पष्टपणे सांगून टाकणार आहे. बाबा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही मला? मॅडम तुम्ही या ना, या. सावकाश, आई, सावकाश. काय 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 झालं? अरे काही नाही, जरा येताना ना एकदम पाय मुरगळला जरा माझा.
मी खुर्ची आणते. हो ये सावकाश सावकाश. खूप दुखतंय का? नाही नाही अरे थोडा जरा मुरगाळलाय ना, आत्ताच झालाय म्हणून सावकाश, बाकी सावकाश. वाटेल बरं. बस. हा अगं खरं तर कावेरी मी तुला म्हणायला हवं होतं आपण एकत्रच येऊया म्हणून. काय ना माझ्या नंतर लक्षात आलं की अगं त्या वैदेहीला बिचारायला एवढं लागलंय, म्हटलं घरी जाता जाता जरा तिला भेटून जावं. वैदेही घरी नाहीये मॅडम, एका इव्हेंटसाठी बाहेर गेलीये. हो का? मी तुमच्यासाठी चहा आणू का? तू चहा बनवणार असशील तर मी नाही कसं म्हणू शकते. आणतेच. ठीक. तुला नक्की बरं वाटतंय ना? अरे हो राज खरंच की काळजी. डॉक्टरांना बोलावू? अरे नाही खरंच बरं. ए, बस बस ना. वैदेही गेली म्हणजे तशी बरी आहे ना? हो हो हो. मॅडम पाणी घ्या. राज खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं रे. कशाबद्दल? आपल्या आदित्यबद्दल. आदित्यबद्दल? त्याचं काय आता? म्हणजे तेच मला कळत नाहीये काय झालंय आदित्यला. खूप बदललाय तो. बदललाय म्हणजे? म्हणजे मला नक्की सांगता नाही येणार, पण आता बघ ना आज मीटिंग होती ना, तो ना एकदम असं ऑब्जेक्शन घ्यायला लागलाय, स्वतःचे निर्णय घ्यायला लागलाय, खूप इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय. नाही म्हणजे त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत, माहेरच्या चहाच्या कामात लक्ष घालावं, इन्व्हॉल्व्ह व्हावं, असं खरंच मला मनापासून वाटतं. पण काय? पण हे सगळं करताना बोलताना ना त्याचा सूर खूप वेगळा होता. म्हणजे बघ ना आदित्य कसा आहे ना आपला, कसा प्रेमळ आहे तो, असं बोलताना कसं छान बोलतो, छान समजावून सांगतो. तो आदित्य कुठेतरी हरवलाय रे. नाही तो तुझा प्रॉब्लेमच आहे. माझा? कोणीतरी आपल्या पद्धतीने काम करायला लागलं की त्याचा सूर बदललेला वाटतो तुला. हे बघ राज मी तशा अर्थी म्हणत नाहीये. अगं बरं आहे ना, तो कामात इन्व्हॉल्व्ह होत असेल तर, माहेरचा चहा सांभाळण्यासाठी एक राजवर्धन तयार होत असेल तर चांगलंच आहे ना. तुला कळत कसं नाहीये राज? उद्या तू परत आल्यावरती मी त्याला त्या पोस्टवरनं दूर हो असं सांगू का? अगं पण मी परत येणार नाहीच आहे. म्हणजे तू कधीच परत येणार नाहीयेस? राज गणपतीच्या वेळेला तू आला होतास तेव्हा आपल्यात इतकं बोलणं झालं, त्याच्यावरती तू काहीच विचार केला नाहीस? तू परत येणार नाहीयेस म्हणजे तू कधीच घरी परत येणार नाहीयेस, तू कधीच लग्न करणार नाहीयेस, तू कधीच माहेरच्या चहातलं तुझं स्थान परत घेणार नाहीयेस, हे सगळं तू कधीच करणार नाहीयेस. राज कधी ना कधीतरी तुला लग्न करावं लागेल बाळा. तुला परत येऊन माहेरच्या चहातली तुझी पोझिशन घ्यावी लागेल. तर हे सगळं तुला त्यांच्या हवाली करावं लागेल. आई, फक्त तू उभं केलेलं साम्राज्य सांभाळण्यासाठी मी एखादं नातं अंगावर नाही घेणार. मला नाती ना टिकवता येत ना सांभाळता येत. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. माझ्यामुळे माणसं सतत हर्ट होत राहतात. कशी टिकणार आहेत माणसं? त्यामुळे तू नको प्रयत्न करूस मला या सगळ्यात ओढण्याचा. राज आणि हा विषय आपल्यात पुन्हा कधीच नकोय मला, कारण मी लग्नच करणार नाहीये. अँड वन मोर थिंग, मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या.
आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाल्यावर तू पुन्हा ह्या सुरात माझ्याशी बोलशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. नेहमी तुझ्याकडनं ती अपेक्षा केली ना, हे माझंच चुकलं. मॅडम मॅडम थांबा ना, तुम्ही चहा पण नाही घेतला. अगं राहू दे कावेरी, घेईन मी नंतर. मी तुम्हाला सोडायला येते. नको बाळा, खरंच नको. खाली ड्रायव्हर आहे, गाडी आहे, सगळे. राहू दे, येते. सावकाश. गेली आई सुद्धा रुसून गेली माझ्या. हे आजचा दिवसच वाईट. सगळे रुसून जात. आता तुम्ही कसलाही विचार न करता मनात जे येईल ते बोलत सुटल्यावर एखाद्याला वाईट वाटणारच ना. विषय असा आहे की तुम्हा दोघांमध्ये मी कशी बोलू असं झालं माझं. चुकलंच ते. मी बोलायला हवं होतं. काय वाटलं असेल त्यांना. शब्दांचे बाण साधे नसतात हो, मनात खोलवर जखम करतात ते. तुम्ही पण ना. तुझ्या आईच्या बोलण्यात येऊन तू आदित्यचा ब्रेन वॉश करतेस आणि रत्नमाला ताईंच्या विरोधात उभा करतेस ना, हे मी आदित्यला स्पष्टपणे सांगून टाकणार आहे. बाबा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही मला? जावई बापू या, अगदी वेळेवर आलात. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं, म्हणूनच आलोय मी. आपण बसून बोलूया. आदित्य, पप्पा काय तुम्ही पण. अहो तुम्हाला दिसतंय ना, तो आता ऑफिस वरून थकून आलाय बिचारा. त्याला जरा फ्रेश होऊ दे ना. आदित्य जा तू फ्रेश हो. पप्पा तोपर्यंत तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी मस्त चहा टाकते. आदित्य तू जा 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 फ्रेश हो. सानिया अगं फ्रेश होईन मी नंतर. आणि तसंही पप्पा इतक्या दिवसानंतर घरी आलेत आणि ऑफिसमध्ये तसंही काही मेहनतीचं काम करत नाही. एसी मध्ये बसून असतो दिवसभर. बोला. आदित्य मला ना. आदित्य अरे असं काय करतोयस तू. जा ना फ्रेश हो. आणि पप्पा काय खास तुलाच भेटायला आलेत, तुझ्याशीच गप्पा मारायला आलेत. ते बराच वेळ आहेत हो ना पप्पा. बराच वेळ आहेत रे ते. तू जा 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 आधी फ्रेश हो. सानिया बर हा मी येतो फ्रेश होऊन. सानिया चहा पाण्याचं बघ. हो मी आलोच फ्रेश. जा. अहो काय चाललंय तुमचं. हा अहो हे सगळं जुळवून आणायला मी किती मेहनत घेतली हे माहितीये का तुम्हाला. उगाच का माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेताय. सानिया मी तुझा तोंडचा घास हिसकावून घेतोय. सानू अगं बाप आहे मी तुझा. हो आहात. सो व्हॉट. बाप म्हणून तुम्ही काय केलं हो माझ्यासाठी. मला काय हवं काय नको हे कधीतरी पाहिलं का. माझ्या कुठल्या तरी इच्छा पूर्ण केल्यात का तुम्ही. नाही. आता माझं मोठ्या घरात लग्न झालंय, मला चांगला नवरा मिळालाय. आता कुठे मी माझा फ्युचर सिक्युअर करायला बघतीये तर तुम्ही का मध्येच नाक खुपसताय. सानू अगं पण मी तुझ्या संसाराच्या काळजीनीच बोलतोय ना. पप्पा प्लीज. दाभोळकर मुलीचं लग्न झालं की सासू सासरेच तिचे आई वडील असतात.
तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत तिची काळजी करायला. त्यामुळे तुम्ही हात पडू नका. सुदर्शनराव, म्हणजे तुम्ही पण या सगळ्यात सामील आहात? कसं आहे ना दाभोळकर, हे मैदान ना खूप मोठं आहे. ह्यात कोण कुणाला सामील आहे ना हे तुम्हा कुणाला सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही हो. उगाच तुम्ही चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर ह्या सगळ्यात तुम्ही कसे सामील आहात हे लोकांना पटवून देणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. काय, जर मी रत्नमाला सारख्या बाईला तुरुंगाची हवा दाखवण्याची शक्यता निर्माण करू शकतो, अहो इतकंच काय, माणसं मॅनेज करून मी तिचे प्राण कंठाशी आणू शकतो, तर तुम्ही माझ्यासाठी खूप मामुली आहात. अगदी चहाच्या कपातून माशी बाजूला काढावी ना, तसं मी तुम्हाला अलगद बाजूला काढू शकतो. सुदर्शनराव, मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही. मलाही. मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कशाला लेकीच्या सुखात ढवळाढवळ करताय हो? चाललंय ना सगळं बरं, मग गप्प बसा आणि तमाशा बघा. उगाच कुणाला काही सांगायची गरज नाहीये, कळलं? अरे वा, सगळे एकत्र जमलेत आज. वा, बरं पप्पा बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. घ्या चहा घ्या. नकोय मला. एवढा मूड ऑफ कशासाठी करताय? अहो जे झालं ते झालं. घ्या चहा, मी मस्त एक कविता ऐकवते तुम्हाला. नको, कविता वगैरे काही नको. आज माझा बॅड डे आहे. सगळेच माझ्यावर रुसतंय. उगाच तुम्ही काहीतरी ऐकवाल, मी काहीतरी बोलेन आणि मग तुम्ही रुसाल आणि मग मीच चिडून निघून जाईल. मग जा, मला नाही काही फरक पडणार. सिरियसली? खरंच तुम्हाला काही फरक नाही पडणार? एवढा धक्का लागल्यासारखं करू नका.
मी निघून गेले तर तुम्हाला काही फरक पडणार आहे का? काहीच नाही पडणार. मग मलाही फरक पडणार नाही. मग ठीक आहे ना, मीच जातो. बाय. अहो अहो राजवर्धन सर, अहो मी गंमत करतेय सर. कसा माणूस आहे ना हा, अगदी चिडका बिंबा आहे. बोला ना. नाही, असं काही विशेष नाही. आपली भेटच होत नाही ना जावई बापू. ही कशी आदनमधनं तरी इथे येत असते, पण माझं येणं होत नाही, म्हणून म्हटलं चौकशी करावी जरा लेकीची, जावयाची. मिस्टर दाभोळकर, काकी, काय काय झालं तुला? अरे काही नाही, थोडासा पाय मुरगळलाय माझा, बाकी अरे बापरे. काळजी करण्याचं काही. तुम्ही कसं काय आलात अचानक? असंच सहज भेटायला आलो. आपली गाठभेट होतच नाही. नाही, कसं आहे, माझं कधी येणंच होत नाही लेकीकडे, म्हणून म्हटलं जरा एकदा भेटून यावं तिला. आणि जावई बापू पण हल्ली खूप बिझी असतात, त्यांची भेट होत नाही, म्हटलं घ्यावी भेट. अलीकडे आदित्य इतका कामात गर्क असतो ना, सानियाला वेळ द्यायला वेळच नाही त्याच्यापाशी. पण काय आहे, सानिया छान सपोर्ट करते ना त्याला, म्हणून सगळं ठीक चाललंय. हो ना? हो, नाही म्हणजे सानिया सपोर्ट करतेच जावई बापूंना. पण तुमचा सपोर्ट आणि मार्गदर्शन जास्त महत्वाचं आहे हो मुलांना. ते मिळालं की सक्सेस काही दूर नाही. हो ना सानिया? हो ना. तेव्हा आदित्य, सानिया, तुम्ही रत्नमाला ताईंचंच ऐकलं तरच तुमचं भलं होणार आहे. ते तिला वेगळ्याने सांगायची काही गरजच नाही. तिला माहितीये तिचं भलं कशात आहे. हो की नाही गो बच्चा? हो ना मम्मा. अरे दाभोळकर, आम्ही आहोत ना. आम्ही तिला वेळोवेळी सतत सांगत असतो
तिचं भलं कशात आहे ते है ना. तुमचं चालू द्या, येतो मी. आता काय काकू, आणि तुम्ही मुळात मला फोनच का केलात? माझ्या असण्या नसण्याने तुम्हाला फरक पडत नाहीये ना. आता उगीच पराचा कावळा करू नका. मी गमतीने म्हणाले होते. मग मी पण गमतीनेच हसलो होतो वैदेहीवर. तिने का चिडायचं? आता ती चिडली त्याला मी काय करू? आणि ती चिडली त्याचा राग तुम्ही मॅडमवर काढलात, आणि आता मॅडमचा राग माझ्यावर काढताय. हेच करत राहणार आहात का आयुष्यभर? मी काही करेन हो, तुम्हाला काय करायचंय? आणि तुम्ही मला नका शिकवू. वैदेही, वाह वाह वाह, बरं झालं तू आलीस. चल आपण आता जेवायला बसूया. माझं जेवण झालंय. तू कशाला बाहेरून खाऊन आलीस? अगं आधी सांगायचं ना वैदेही. बरं जाऊ दे आता. जाऊ दे काय जाऊ दे, तू आणि राज जेवा ना. ते तरी कुठे जेवतायत? ते गेले रुसून. तो कुठे गेला आता रुसून? माहित नाही. मी जरा गमतीत त्यांना बोलले तर लगेच राग आला त्यांना. अगं तू कशाला बोललीस मग त्याला? कशाला बोललीस म्हणजे? सकाळी ते तुझ्यावर हसले तर तू रुसून निघून गेलीस ना लगेच. अगं असं काय? मला वाईट वाटलं का हो? पण पण तू कशाला त्याला दुखावलंस? आता कुठे असेल तो? मी कशाला दुखवलं म्हणजे? वैदेही, विषय असा आहे ना की मी अगदी साध्या गमतीने त्यांना म्हणाले होते की निघून गेलात तर मला काही फरक पडत नाही. तर हे खरंच लगेच निघून गेले. आता जर मी तुला विचारलं की मी निघून गेले तर तुला काही फरक पडणार आहे का, तर तू काय म्हणशील सांग यावर? मला काही फरक पडत नाही तू गेलीस तर. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. नाही, काकीला आवडले असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी विचारलं तर किमान मला सांगता यायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या.
आदित्य, सानिया, तुम्ही रत्नमाला ताईंचंच ऐकलं तरच तुमचं भलं होणार आहे. तुमचं चालू द्या, मी येतो. काकी, काय गो? डिनरला काय बनवायचंय? तुम्हाला काय हवं ते बनव. मला जरा आज बरं वाटत नाहीये. बरं, ठीक आहे. मी जेवण बनवलंय, आपण जेवायला बसूया ना? ठीक आहे, पण मला भूक नाहीये. तर माझ्यावरचा राग जेवणावर कशाला काढतेस वैदेही? अहो, मी काही राग वगैरे काढत नाहीये. फक्त एवढंच म्हटलं की मला भूक नाहीये, भूक लागली की जेवीन. तुला हवं तर तू जेव. आलात तुम्ही? झाला का राग शांत? का पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून आलात घरी? माझ्या पोटातले नाही, मोबाईलच्या पोटातले कावळे ओरडायला लागले म्हणून यावं लागलं. म्हणजे? बॅटरी संपली. बरं, मग आता जेवणार आहात की नाही? माहित नाही, अजून ठरलं नाहीये. ठरलं नाहीये म्हणजे? हो, जेवण बनवलंय मी, या ना जेवायला बसूया. हो, मग जेवा ना तुम्ही. मी अडवलंय का तुम्हाला?